Hello students, since yesterday you have been studying the subtopic energy from different food components. ओके सो लास्ट लेक्चरपासून आपण बघत आहोत कोणते कोणते फूड कंपोनंट्स आपल्याला डेली डाएटमधून मिळतात आणि त्यांचा रोल काय आहे आपल्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्यापासून एनर्जी किती युटिलाइज होते. सो इन प्रिवियस लेक्चर you have studied about carbohydrates as well as proteins. Now today we are going to discuss about the next food component, that is the lipids. Okay, so what are the lipids? Lipids, that means fats. Fats are also called lipids. So what are the sources of lipids, or from which food component our body get available fats or lipids? Let's see. Lipids obtained from oil, butter, ghee, oilseed, etc. So आपल्याला फॅट्स हे ऑइल, बटर, घी, ऑइल सीड्स किंवा इतर काही फॅटी फूड सबस्टन्समधून मिळतं. ओके, नाउ व्हॉट इज द केमिकल composition of lipids? Now you know that lipids are the complex nutrient. Okay, now these lipids are formed by specific chemical bonds between fatty acids and alcohol. Now हे जे लिपिड्स आहेत हे कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आहे की जे कशापासून बनलेलं आहे तर फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोलमध्ये केमिकल बॉन्ड्स असतात आणि यांच्यापासून बनलेलं आहे लिपिड हे कॉम्प्लेक्स फूड मटेरियल. ओके, नाउ सी. सो दीज लिपिड न्यूट्रिएंट्स आवर बॉडी गेट अवेलेबल फ्रॉम आर डाएट. सो व्हॉट हॅपन्स विथ दोज लिपिड्स ड्युरिंग द डायजेशन प्रोसेस? या लिपिडचं आपल्या डायजेशन प्रोसेसमध्ये काय होतं? ऑब्वियसली दोज आर द कॉम्प्लेक्स फूड मटेरियल. So those complex food material get convert into simpler substances. So during digestion, lipids converts into fatty acids and alcohol. आता आपण आत्ताच आधी बघितलं की लिपिड हे फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल याचं कॉम्बिनेशन आहे. तर ऑब्वियसली डायजेशनच्या प्रोसेसमध्ये लिपिडचं ब्रेकडाऊन होतं आणि त्यात ते कन्वर्ट होतात सिम्पलर फूड सबस्टन्सेसमध्ये, दॅट मीन्स fatty acids and alcohol. Now fatty acids, these are very important component our body get available from lipids. These fatty acids easily absorbed in the blood and transported to each cell via blood. सो सर्क्युलेशन प्रोसेस दरम्यान ब्लड मार्फत हे फॅटी ॲसिड्स इच अँड एव्हरी सेलला मिळतात. ओके, अँड फ्रॉम देअर सेल्स युटिलाइज और सेल्स प्रोड्यूस व्हेरियस नेसेसरी सबस्टन्सेस फ्रॉम दोज फॅटी ॲसिड्स. आता बघा की हे जे फॅटी ॲसिड्स आहेत याचं पण ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यातून एनर्जी अवेलेबल होते सेलला. आणि त्याचबरोबर अलॉंग विथ दॅट सी सेल्स गेट अवेलेबल एनर्जी फ्रॉम फॅटी ॲसिड्स ॲज वेल ॲज व्हेरियस नेसेसरी ऑर इसेन्शियल सबस्टन्सेस विच आर नीडेड टू द ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल्स विच कॅन बी अवेलेबल टू द सेल इटसेल्फ. म्हणजे काय की या फॅटी ॲसिडपासून सेलला एनर्जी तर अवेलेबल होतेच, पण त्याचबरोबरीने या फॅटी ॲसिड मॉलिक्यूलपासून सेल तिला आवश्यक असणारे मटेरियल बनवते आणि त्याच्या स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज करता किंवा ग्रोथ करता नरिशमेंट करता यूज करून घेते. सो लेट्स सी विच व्हेरियस सबस्टन्सेस डू गेट सेल made from those fatty acid molecules. See, for example, phospholipid. See, from fatty acid phospholipid molecules are formed. From those phospholipid molecules plasma membrane is produced, which is very important to the cell. आता बघा या फॅटी ॲसिडपासून फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल तयार होतात
आता हे फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल जे आहेत ते सेलला गरजेचे का असतात? कारण या फॉस्फोलिपिड मॉलिक्यूलपासूनच सेलचं आउटर मोस्ट कव्हरिंग, यू नो दॅट इज कॉल्ड सेल मेम्ब्रेन or plasma membrane that is produced. So during various cellular activities, that cell membrane or outermost covering of the cell may get wear out. Okay, so to fill up or to restore that plasma membrane or cell membrane, cell uses phospholipid from fatty acids, and by using phospholipid, cell produces its own plasma membrane. Understood? म्हणजे काय की सेलला जे फॅटी ॲसिड अवेलेबल होतं त्या फॅटी ॲसिडपासून सेल फॉस्फोलिपिड तयार करते आणि त्या फॉस्फोलिपिडचा वापर सेल स्वतःचा जे प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्याची झीज झालेली आहे ते फिलअप करण्यासाठी किंवा नवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठी यूज करते. अंडरस्टूड? नेक्स्ट, सी व्हेरियस हॉर्मोन्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम फॅटी ॲसिड्स. आता हॉर्मोन्स म्हणजे काय, हॉर्मोनचे रोल्स काय आहेत हे आपण लास्ट इयर बघितलेलं आहे. सो आवर बॉडी नीड्स ड्युरिंग chemical control, our body needs various hormones to carry out the various functioning of our body. तर हे जे हॉर्मोन्स आहेत जे आपल्या शरीराला अतिशय महत्त्वाचे आहेत आणि जे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन अलॉंग विथ नर्वस सिस्टीम बरोबर घडवून आणतात, तर हे जे हॉर्मोन्स आपल्या शरीराला आवश्यक असतात हे हॉर्मोन्ससुद्धा सेल फॅटी ॲसिड मॉलिक्यूलपासून बनवते. सो विच हॉर्मोन्स? सी एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. Which are those? Progesterone, estrogen, testosterone, aldosterone. बघा, काही हॉर्मोन्स मेल बॉडीमधले आहेत, फिमेल बॉडीमधले आहेत. तर असे व्हेरियस हॉर्मोन्स जे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचा, तर हे हॉर्मोन्ससुद्धा फॅटी ॲसिडपासून बनतात. अंडरस्टूड? देन covering around axons of nerve cells here. Now nerve cells you have studied in the nervous system. Now nerve cellचाच एक पार्ट आहे ॲक्झॉन. ओके, तर त्या ॲक्झॉनचं जे आउटर मोस्ट कव्हरिंग आहे ते कव्हरिंगसुद्धा फॅटी ॲसिडपासून बनतं. Okay, so we can say that from fatty acids the covering around the axon of nerve cells is produced. अशा प्रकारे या फॅटी ॲसिडपासून सेल्स तिला नेसेसरी असणारे इम्पॉर्टंट सबस्टन्सेस तयार करते आणि त्याच्यापासून सेल्युलर आणि अलॉंग विथ दॅट बॉडीली ॲक्टिव्हिटीज ज्या व्हेरी इम्पॉर्टंट आहेत बॉडीमधल्या त्या घडवून येतात. अंडरस्टूड? Now what happens with excess lipids? Now see, excess lipids are all stored in adipose connective tissues. Now you have learned in the last year the type of connective tissue, adipose connective tissues. That means चरबी युक्त उती. आता या चरबी युक्त उती कुठे असतात आपल्या शरीरामध्ये? सगळीकडे असतात. ओके, आणि या चरबीयुक्त उतीमध्ये किंवा ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये एक्स्ट्राचे जे फॅट्स आहेत ते स्टोअर केलं जातं. अंडरस्टूड? सी हाऊ मच एनर्जी डू आवर बॉडी गेट अवेलेबल फ्रॉम ईच ग्रॅम ऑफ लिपिड. सो यू कॅन सी हिअर, फ्रॉम ईच ग्रॅम ऑफ लिपिड our body gets available energy of about 9 kilocalorie of energy. So as compared to carbohydrate, as compared to protein, lipid पासून जास्त एनर्जी बॉडीला अवेलेबल होते. अंडरस्टूड? Now next. Okay, now the next very important constituent of our diet, that is the vitamins, or we can say them as vitamins. So you know that, see, major constituent of our diet is the carbohydrate, proteins and lipids. So these, from those three complex substances our body get maximum amount of energy. So what is related about vitamins or minerals? See, vitamins and minerals, these are the essential components, food components, very important for our body.
See, however, our body do not get available energy from vitamins or minerals. म्हणजे काय की जसं प्रोटीन किंवा फॅट्स किंवा कार्बोहायड्रेटमधून आपल्या बॉडीला एनर्जी मिळते आणि या एनर्जीचा वापर मूवमेंट करता, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता आपली बॉडी करते, त्याच पद्धतीने विटॅमिन्स किंवा मिनरल्स या कन्स्टिट्युएंटपासून बॉडीला एनर्जी मिळत नाही. सो व्हाय दे आर द व्हेरी इम्पॉर्टंट component of our body? See, vitamins is a group of heterogeneous compounds. Now see, vitamins is a group of heterogeneous compound. Now see, why this is called heterogeneous compounds? Now you have learnt that types of vitamins. See, they are functioning in our body in 5th or 6th standard. See, vitamins किंवा मिनरल्सपासून आपल्या बॉडीला एनर्जी जरी मिळत नसेल तरी ते का इतके इम्पॉर्टंट आहेत? हाऊएवर, सी, बिकॉज ऑफ vitamins and minerals our bodily growth takes place, various enzymatic reaction, various chemical processes which are go on continuously in our body. These processes, these complex processes which occur inside our body carry on in a balanced level, in a proper manner because of vitamins and minerals. म्हणजे काय की विटॅमिन आणि मिनरलपासून एनर्जी जरी मिळत नसेल ना तरीही ते इतके इम्पॉर्टंट का? कारण आपल्या शरीरामध्ये ज्या काही कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन घडून येतात, एन्झायमॅटिक रिॲक्शन घडून येतात, यांचं प्रॉपर लेवलवरती फंक्शनिंग किंवा आपण म्हणू शकतो स्मूथ लेवलवरती फंक्शनिंग विदाऊट एनी ऑब्स्ट्रक्शन हे घडून येण्याकरता विटॅमिन्स आणि मिनरल्स हे व्हेरी इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. Understood? So these vitamins are essential for proper operation of various processes in the body. म्हणजे आपल्या बॉडीमधलं प्रॉपर फंक्शनिंग घडून येण्याकरता विटॅमिन्स महत्त्वाचा रोल प्ले करतात. नाउ सी, as our body needs large amount of carbohydrates, proteins, fats, vitamins and minerals do not require in much proportion. म्हणजे काय की विटॅमिन्स किंवा मिनरल्स हे आपल्या बॉडीला खूप कमी प्रमाणामध्ये लागतात. सी, these materials or these components are required for proper functioning and maintenance of the body. However, they require to our body in very little manner or in a little quantity. Now let's see how many types of vitamins are there which are needed to our body. See, the main 6 types of vitamins are given here. See, however, we can divide vitamins into 2 types. Which are those? Fat soluble vitamins and water soluble vitamins. त्याआधी आपण बघूयात की विटॅमिन्सला हेटरोजिनस कंपाऊंड का म्हटलं जातं. Why? Because there are the different types of vitamins. See, however, they are the vitamins. However, they are chemically differ from each other. Okay, hence they are called heterogeneous compound. म्हणजे काय की हे विटॅमिन्स जे आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे विटॅमिन जरी बॉडीली फंक्शनिंग प्रॉपर लेवलवरती घडवून आणत असतील तरीही त्यांचं केमिकल स्ट्रक्चर जे आहे ते एकमेकांपेक्षा वेगवेगळं आहे किंवा केमिकली ते एकमेकांपेक्षा वेगवेगळे आहेत. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड हेटरोजिनस कंपाऊंड. अंडरस्टूड? Now let's see 2 types of vitamins, or we can classify the types of vitamins first of all into 2 types. Which are those? Fat soluble vitamins. म्हणजे काय? फॅटमध्ये सोल्युबल म्हणजे बॉडीमध्ये आपल्या सेलमध्ये जे फॅट स्टोर्ड असतं किंवा लिव्हरमध्ये किंवा हे जे फॅट आपल्या बॉडीमध्ये स्टोर्ड आहे तर या फॅटमध्ये विरघळू शकणारे विटॅमिन्स दॅट मीन्स fat soluble vitamins. And what is the meaning of water soluble vitamins? Yes, that means vitamins which can dissolve in water content in our body. So those vitamins are called water soluble vitamins. Now see, let's see which vitamins are the type of fat soluble vitamins.
Yes, vitamin A, D, E, K. Again I repeat here, vitamin A, D, E and K. So these 4 types of vitamins are fat soluble vitamins. That means they just dissolve in the fat content in our body. They do not dissolve in the water content which is present in our body. Okay, now let's see which vitamins are the water soluble vitamins. See, vitamin B and C are the water soluble vitamins. See, fat soluble vitamins, that means hence see those vitamins are not soluble in water, hence they can be restored in our body. म्हणजे काय की फॅट सोल्युबल विटॅमिन्स हे आपल्या फॅटमध्ये डिझॉल्व्ह होतात, आपल्या बॉडीमधल्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत, म्हणून ते आपल्या बॉडीमधून इझिली युरिन थ्रू व्हाया युरिन पास आउट होत नाहीत, ते रिस्टोर्ड होऊ शकतात. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्सबद्दल सांगायचं झालं तर हे आपल्या बॉडीमधल्या वॉटर कंटेंटमध्ये इझिली डिझॉल्व्ह होतात आणि ते युरिनमार्फत जे एक्सेस विटॅमिन आहे ते लगेच निघून जातं. अंडरस्टूड? Now see here again subtypes of vitamins are given here. See which are those? Riboflavin. So this is the another name of vitamin B2. Okay, so riboflavin, that means vitamin B2 which produces coenzyme FADH2. We have learnt about FADH2 and NADH2. These are the enzymes which are essential during the aerobic respiration, or these FADH2 and NADH2 molecule play very important role in the energy production during glucose oxidation. तर हे जे FADH2 हे जे एन्झाईम आहे, दॅट मीन्स फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, हे रायबोफ्लेविन किंवा विटॅमिन B2 या विटॅमिनपासून प्रोड्यूस होतं. अँड देन सी निकोटिनामाइड, निकोटिनामाइड that means vitamin B5. Okay, so from that vitamin B5 or nicotinamide produces next enzyme, that is the NADH2. So you may understand the importance of vitamins, types of vitamins which play important role in our body. Okay, next. Okay, now let's see another very important food components which are needed or which are essential for our body. Now see, water. Yes, water is essential nutrient. Yes, water is very important role played by water in our body. See, water is needed to all living organisms for their survival. Water is essential nutrients along with the food component. See, why? Let's see. Because our human body contains almost 65 to 70% water is there in our body. म्हणजे मानवी शरीरामध्ये जवळजवळ 70% प्रपोर्शन हे पाण्याचंच असतं. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की वॉटर किती इम्पॉर्टंट आहे. हे पर्सेंटेज झालं ओव्हरऑल बॉडीचं. Now let's see what about the cell. Cell level वरती पाणी किती असतं? See, each cell contains obviously 70% water by its weight. म्हणजे एखाद्या सेलचं कंपॅरिझन जर आपण केलं तर सेलचं जेवढं वेट आहे त्या वेटच्या 70% पाणीच जे असतं ते सेलमध्ये असतं. ओके, सी ब्लड प्लाझ्मा, आवर ब्लड प्लाझ्मा also contains 90% of water. म्हणजे काय? ब्लड प्लाझ्मा. आता you have studied about the plasma. See, our blood has two components. See, RBCs, WBCs, platelets, these are the cells present in our blood along with plasma. These cells are embedded in the yellowish pale fluid that is called plasma. तर आपल्या रक्तामध्ये जे लिक्विडी मटेरियल आहे त्याला प्लाझ्मा म्हटलं जातं. तर या प्लाझ्मामध्ये जवळजवळ 90% वॉटरच असतं.
Understood? See, so this is the importance of water. So what happen if loss of water or dehydration occurs in our body? म्हणजे पाण्याचं प्रमाण अचानक कमी झालं किंवा डिहायड्रेशन झालं, वॉटर लेवल जी आहे ती आपल्या बॉडीमधली कमी झाली तर काय होईल? येस, ऑब्वियसली it can cause various difficulties, various complications, problems in our body. Why? Because our most of the percent of water किंवा आपली बॉडीज बनली आहे जवळजवळ 70% वॉटरने. सी, लॉस ऑफ वॉटर or we can say that dehydration can cause problems with the functioning of cells and thereby whole body. See, जर डिहायड्रेशन झालं, वॉटरचं कंटेंट कमी झालं आपल्या बॉडीमधून, तर आपल्या सेलचं प्रॉपर फंक्शनिंग होणार नाही आहे आणि त्याचबरोबर बॉडीचं फंक्शनिंग होणार नाही आणि खूप कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होऊ शकतात. इवन इट मे बी फटाल. अंडरस्टूड? अँड द नेक्स्ट very important component, the last component from our daily diet, that is the fiber, or we can fibrous substances. Understood? So let's see what is the importance of fibers. So fibers or किंवा आपण त्याला म्हणूया तंतुमय पदार्थ. So these are also essential nutrients. So from which food material do these fibers get available to our body? कोणत्या फूड कंपोनंटमधून आपल्याला फायबर मिळतं? सो फायबर्स आर ऑल्सो कॉल्ड रफेजेस. ओके, सो दीज रफेजेस और दीज फायबर्स डू आवर बॉडी गेट अवेलेबल फ्रॉम? येस, ग्रीन व्हेजिटेबल्स as well as fruits. See, cereals also contain some of the proportion of fiber. See, what is the role of fiber in our body? See, fibers cannot digested in our body, or we can say that our body cannot digest fibers. आता बघा, इथे फायबर्स किंवा तंतुमय पदार्थ हे आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाही. सो द क्वेश्चन अराइज हिअर, देन why do they important for our body if they are not digested properly in our body? जर फायबर मटेरियल आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टच होत नाही तर ऑब्व्हियसली एनर्जी अवेलेबल होणार नाही आहे आणि इतरही कुठले कंपोनंट त्याच्यापासून अवेलेबल होणार नाही आहेत. तर मग त्यांचं जर डायजेशन होतच नाही आहे तर फायबर्स का इम्पॉर्टंट आहे? सी, दो फायबर्स आर नॉट डायजेस्टेड इन आवर बॉडी, हाऊएव्हर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. हाऊ? सी, जरी फायबर मटेरियल आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाही तरी पण इतर पदार्थ जे आपण कन्झ्युम करतो फ्रॉम आवर डाएट, त्या पदार्थांचं इझिली डायजेशन होण्याकरता फायबर्स हेल्प करतात. सो फायबर्स हेल्प इन द इजेशन ऑफ undigested substances. See, during the process of digestion, various waste substances are formed. So these fibers accumulate those undigested waste material, okay, and by accumulation of those substances they help in the egestion, or egestion that means release out the waste substances from our body. म्हणजे काय की जे अनवॉन्टेड मटेरियल डायजेशन नंतर किंवा डायजेस्ट प्रॉपरली न झालेले जे सबस्टन्स आहेत ते बॉडीमधून रिलीज करायला हेल्प करतात. अँड वी कॅन से दॅट दे हेल्प इन द क्लिनिंग ऑफ आवर बॉडी. अंडरस्टूड? येस. सी, leafy vegetables, fruits, cereals, these food substances contain fibers. So in this way, in this part you have, I hope you may get idea, you have learned, you have understood which food components are necessary for our body, how much energy do our body get available from those food constituent, and the importance of all those food components for our body.